हॅलो गाईस, तर आज आम्ही करणार आहे पिकनिक. तर चला बघू. तर गाईस तुम्ही बघू शकतात आम्ही छोटासा टेंट बनवलाय आणि वरती कोकोनटचा ट्री आहे, ह्याच्या खाली आम्ही बनवलाय ट्री. तर गाईस तुम्ही बघू शकतात यो कॅन्डी हाऊस आहे. तर ह्याच्या आतमधला मी तुम्हाला टूर दाखवते. तर गाईस पहिला आहे आमचा छोटूसा किचन. इथे आहे आमचा छोटूसा चूल टाईप. चूल आहे यो आमची, का गॅस तुम्ही बोलू शकतात. यो टोप आहे आणि यो भाजी घ्यायचं सामान आहे. आमचा छोटूसा टेंट आहे आणि इथे आमची उशी आहे आणि यो आमचा छोटूसा घर आहे. तर गाईस आमचा यो आहे टी एरिया छोटूसा आणि पूर्ण यो आमचा घर आहे. तर गाईस यो पूर्ण दिसतोय आमचा घर. आमचा केकचा शॉप आहे छोटूसा. बॅक साईडून कुठचा असा दिसतो तरी बॅक साईडला थोडीशी झाडं आहेत आणि वरती आपला कोकोनट ट्री आहे. तर गाईस आम्ही तोडलेत पेरू. तर गाईस सोम घेऊन आलाय पेरू. आम्ही आमच्या ट्रीवरून तोडले ते पेरू. तुम्ही बघू शकता किती डिलिशियस दिसतात. तर आता आम्ही टेंटमधून बसून खाणार आहे. आता पेरू इथे आणि तुम्ही बघू शकता आमच्या समोर किती मस्त व्ह्यू आहे. इथे सगळं ट्रीच आहे पूर्ण. हे काय बोलतात त्याला, हरियाली. तर आता आम्ही हे पेरू खाणार. परी घे खा. आमच्यासोबत परी पण आहे आणि आता आम्ही टेंटमध्ये बसून खातोय. तर आता बघू आतमध्ये कोण कोण बसले टेंटमध्ये. म्हणजे मी पण बसली आहे. अजून माझे मी भाऊ दाखवते मला. तर गाईस यो आहे अंशू आणि यो आहे सार्थक आमचा भाऊ आणि यो आहे सोम. ह्याच्या आतमध्ये ही लोक बसलेत. मी बाहेर बसले का जागा होती का भरपूर टायनीचा टेंट आहे आणि मी बाहेर बसून खाते. चला खाऊया. तुम्ही बघू शकता किती डिलिशियस आहे ते. फक्त इथून थोडासा मागलाय. मी दुसरावाला उचलते दाखवते तुम्हाला. हे बघा तो आमचा किती भारी पेरू आहे. तर चला खाऊया. तर काहीच परी पण आली आहे खायला इथे. तुम्ही बघू शकतात. परी खा. ही बघा खाते कशी शकतात. आता मी टेंट मध्ये आली आहे. इथे सोम वगैरे बसले, सार्थक वगैरे. गाईस इथं जाम गरमी वाटते. हो गाईस खूप म्हणजे खूप. तर गाईस इथे भरपूर गरमी आहे. तुम्ही बघू शकता आमचा हाल किती झालं आणि एवढूसा स्टँड आहे आणि त्यामध्ये आम्ही बसलोय. एक तर गरमीचे दिवस आणि आम्ही गरमीच्या टायमातच या टेंटमध्ये आले. हीट एवढी लागते बेकार. आणि आम्ही हे वरतून लावले. हे आम्ही जत्रेतून घेतलेला यो फोटो काढायचा. तुम्हाला आम्ही रात्री दाखवूया. अजून कुकर पण. आणि इथे आपला बाहेरचा व्ह्यू. बाहेर गेल्यावर थोडा भारी दिसतो. तर बाहेर आता आमचे पेरू ठेवलेत. आता आमचे खाऊन तर झाले ते पेरू. आता आम्ही का दुसरं खातो. तर गाईज यो आम्ही आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आमचा यो ब्युटिफुलचा गार्डन. तर चला बघूया. तर गाईज यो थोडा जंगल टाईप वाला टेंट आहे. सॉरी काय बोलतात ह्याला, जंगल टाईप गार्डन आहे. यो बघू शकता की यो रेड बेरीचा झाड आहे. साप पण असता. हा साप पण असता इथे आणि इथे कचरा आहे. तुम्ही बघू शकता किती कचरा. तर गाईस आम्ही यावाल्या झाडातून तोडली आहे ही रेड बेरी. तुम्ही बघू शकता ती थोडी पकलेली नाही. हे बघा पकलेली. त्या पकलेल्या आहेत सगळ्या. हे पकलेली आहे जाम. तर टेंट मध्ये घेऊन जायचं खायचं खायला. हे बघ तर यो आहे सार्थक जाम पिकले. यो अंशू, यो सोहम आणि यो हाय आमचा ट्री रेड बेरीचा. आणि हे हाय सगळे झाडच आहे तिथे, सर्व झाड. आणि यो हाय कडीपत्ताचं झाड. तुम्हाला काहीतरी दाखवते. तर यो काहीतरी दाखवतोय. इथे भरपूर जंगल टाईप आहे. बेट काय काहीतरी होता. काय काहीतरी आहे. यो माझ्या हिशोबाने कुठचं झाड आहे मला एक बॉल भेटला. यो तुटलेला बॉल आहे. यो धतुराचं झाड आहे वाटतं. हा यो धतुराचा झाड आहे. आणि यो हाय आपला ट्री. यो रेडबेरीचा ट्री आहे. हो यो रेडबेरीचा ट्री आहे. तुम्ही बघू शकता. आणि यो वाला ट्री आहे आवल्याचा. इथे आता एवढे आवले आले तर नाहीये. आता आले तर आम्ही जरूर तुम्हाला दाखवू. आणि आता
गाईज हे बघा झाड ना डोकळा झाला आता. काय बोलतोय? डोकळा झाला. हा यो डोकळा तर झालाय झाड, तरी यो भरपूर चांगला आहे. काय पण बोलत असतो, ह्याचं लक्ष तुम्ही देऊ नका. मी पण एक झाड देतो. इथे भरपूर चांगले आहेत. मला आवडतो झाड. मी एकदम मला हे आवडते. भरपूर चांगले पेरू एकदम आहेत. मी ना खायचे याचे. एकदम याचे ना खायचे. आता हे बिरा खायचा यो पहिला. तर मी यो खाल्ला. पेरू किती टेस्टी लागतात तुम्ही बघू शकता. सार्थक पण खातो, आंटी पण खातो, असं तर माकलेले ना. मी पण खाते. सोम गेलाय वॉशरूम मध्ये, तर आम्ही खातोय मस्त पेरू. हा तुम्ही बघू शकता इथे आमचं घर आहे. आम्ही ट्री एरियाच्या इथे बसलो, बघितलं दोन. सॉरी टी एरियाच्या इथे बसलो. आणि यो आहे नारळचा झाड. तर काहीच आमची परी पण आली आहे परत पेरू खायला. हे बघा डोनट पण आहे. हा ही बेकरी टाईप टेंट आहे यो. आणि ही आमची पिकनिक आहे आजची. सगळी खाताय इथे पेरू. आणि आता आम्ही थोडं हे खेळणार आहे. हाय, तर आम्ही लुपाछुपी. लुपाछुपी नाही खेळणार आहे. टेंट मध्ये बसून आम्ही काहीतरी गेम खेळू. तर आता बघूया, चला बघूया. तर काहीच आता आम्ही आमच्या टेंट मध्ये आलेलो आहे. मी पेरू खाता आता मी आता नाही मी खेळले. पण आली आहे टेंट मध्ये. आणि चला आता खेळूया आम्ही चिडिया उडतो. चल चिडिया उड, कबूतर उड, भैंस उड. उडवली. चल आता असं कर, असं कर, चल कर. हा, काय बनवायचं? काय पण बनवू. काय बनवायचं तू सांग. पिझ्झा. पिझ्झा तर नाही आहेत, मॅगी बनवू. ठीक आहे. तर तिला नुसती मॅगीच लागते. पाणी टाकला, मसाला टाकला, मॅगी टाकली, शिजवला, मारला. चल आता तुझी बारी. आता सार्थक आणि माझ्यामध्ये मॅच out लागलाय. झालोय. हे आउट झालंय. तर कबूतर उड, कपडे उड. कपडे उडतात, तुला नाही माहित, हवाने उडतात. झाड उड, कोयल उड, कबूतर उड, पोपट उड. हा पोपट उड, चिमणी उड, मोर उड, आणि घर उड. आता काय शॉप उड. दोघं आउट. दोघं आउट झालोय आता आम्ही. तर आमच्यासाठी काय पनिशमेंट असा तू सांग. मी राहू दे, पनिशमेंट काय नाही. तू ह्याला काहीतरी बनव ह्याच्या इथे. पिझ्झा बनवू का, मॅगी बनवू का, डोसा बनवू. डोसा. तर काही त्यांचं डिस्कशन चालू आहे. चल खेळा. डोसा घेतला आणि याला डोस्याचं पीठ घेतला, त्याला शिजवला आणि मारला. पीठ घेतला, त्याला शिजवला, डोस्याचा पीठ घेतला आणि मारून टाकला. आणि आता माझी बारी. गाईस आता गरमी होते. आणखी आता करतो. काय करतो? गरमी गाईस भरपूर होते. माझा अंघोळ चल दाखव, चल. म्हटली. मॅगी शिजव. मसाला टाकला, पाणी टाकला, पाणी टाकला, ह्याच्यात मॅगी टाकली. मारून टाक. आजच बोललीस तू. बाय गाईस, या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ही व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा ही कशी झाली दिसते. बाय.